सामाजिक कार्यकर दादासाहेब श्री एकनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दादांच्या विषयी थोडी माहिती आज तुम्हाला सांगत आहे की खारकी वर्दीतील एक समाजसुधारक श्री दादासाहेब एकनाथ पाटील. दादांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मुंदाणे येथे झाले. दादांना लहानपणापासून शिक्षणासोबत सामाजिक कार्याची गोडी होते. दादांना सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे वडील व त्यांचे काका आप्पासाहेब पोलीस पाटील यांच्याकडून लाभला होता. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना समाजकार्यात गोडी होती. दादांना लहानपणापासून गायन व वक्तृत्व स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा यात भाग घेण्याची दादांना आवड होती. दादांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षण तामसवाडी येथील नागरिक शिक्षण मंडळाचे हायस्कूल येथे शिक्षण घेतले. तेव्हापासून दादांनी आपले क्रीडा क्षेत्रात नवीन ओळख निर्माण केली. दादांनी क्रीडा क्षेत्रात गरुडझेप नावाचे एक वादळ निर्माण केले, जी आज सर्व जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात त्याचे नाव पसरत आहे. गरुडझेप क्रिकेट टीम जी आज संपूर्ण जिल्ह्यांमध्ये एक नवीन नावाने ओळखले जात आहे. दादांना लहानपणापासून क्रिकेट खेळाची गोडी असल्यामुळे दादा प्रत्येक खेळात असलेल्या टुर्नामेंटमध्ये भाग घ्यायचे व आपल्या टीमचे नाव रोशन करायचे. क्रिकेट असो किंवा गायन स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धा, प्रत्येक ठिकाणी दादांनी आपले नाव रोशन केले आहे. दादांनी जेव्हा किसान कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा आपल्या कॉलेजचे नाव राज्यस्तरावर रोशन केले आहे. किसान कॉलेजमध्ये गरुडझेप नावाचे कलापथक त्यांनी सादर केले होते, जे एक राज्यस्तरावर निवडले गेले होते व त्यांना त्याचे पारितोषिकसुद्धा मिळाले होते. दादांनी आपल्या कॉलेज जीवनात खूप असे मोठे नाव कमावले होते. तेव्हापासून दादांना पंचक्रोशीत नव्हे तर तालुका स्तरावर दादांना एकनाथ पाटील नव्हे तर गरुडझेप क्रिकेट क्लबचे कप्तान या नावाने ओळखले जात होते. दादांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दादांनी आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या बळावर व आपल्या शिक्षणाच्या जोरावर पोलीस दलात नोकरी मिळवली व गावात एक प्रेरणास्थान निर्माण करून दिले की एक गरीब घरातील मुलगासुद्धा पोलीस दलात भरती होऊ शकतो. तेव्हापासून पंचक्रोशीत नव्हे तर तालुका स्तरावर दादांचे नाव मोठ्या आनंदाने घेतले जाऊ लागले. गावातील नव्हे तर खेड्यातील सर्व तरुणांना दादांनी पोलीस दलात कसे भरती व्हावी याची मार्गदर्शन चालू केले व त्यांच्या मार्गदर्शनी परिसरातील अनेक मुलं सरकारी नोकरीत भरती झाले. दादा पोलीस दलात भरती झाले तरी दादांनी आपले सामाजिक कार्य कधीही सोडले नाही. दादांना समाजकार्याची फार गोडी आहे. गावात असो किंवा गावाच्या बाहेर किंवा पंचक्रोशीत कुठेही देवधर्माचं, लग्न समारंभ, भजन कीर्तन सोहळा किंवा विविध क्रीडा क्षेत्रातील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या सामाजिक कार्यात दादांनी सदैव भाग घेतला आहे. आज पण दादा मुलांना स्पर्धा परीक्षाविषयी मार्गदर्शन सदैव करत राहतात व मुलांना पोलीस दलात नव्हे तर सरकारी नोकरी कशी मिळवता येईल याविषयी मार्गदर्शन करत राहतात. गावातील नव्हे तर खेड्यापाड्यातील कुठल्याही व्यक्तींनी दादांना कुठलीही समस्या सांगितली असेल तर दादांनी त्यावर काहीतरी उपाय त्यांना लवकरच सांगितला असेल व दादांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची समस्याचे निकाल केले असेल, अशी दादांची ओळख आहे. दादांना लहानपणापासून कलेचा वारसा लाभला होता, त्यामुळे भजन कीर्तन यात दादांना फार मोठी रुची आहे. दादांनी आज पण कलाक्षेत्रात होणाऱ्या कुठेही स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलेले आपणास बघायला मिळते. दादा समाजात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत मुलांना चालना देण्यासाठी क्रीडा स्पर्धेत पारितोषिक पण सदैव देत राहतात, ज्यामुळे आपल्या क्षेत्रातील मुलांना क्रीडा क्षेत्राची गोडी निर्माण होईल, एक नवीन क्रीडा विभागात ओळख होईल, यासाठी दादा सदैव प्रयत्न करत राहतात. दादांचा स्वभाव फार प्रेमळ आहे. लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत दादा सर्वांसोबत प्रेमाने वागतात. खाकी वर्दीतील समाजसुधारक म्हणून दादांची ओळख आहे. दादा जेवढे आपल्या समाजकार्याला महत्त्व देतात तेवढे आपल्या कर्तव्याला पण महत्त्व देतात. कर्तव्य निभावताना दादा समाजकार्य कधी विसरत नाहीत. असे खाकी वर्दीतील समाजसुधारक श्री एकनाथ पाटील यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.